नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज तारीख आहे 4 आणि सकाळचे वाजलेत 7:30. मला जायचं आहे आता मुंबई सेंट्रलला जाणार मी. ॲक्च्युली चालू आहे मनालीला. तर सर्व पॅकिंग वगैरे झाली आहे माझी. आणि मध्ये तुम्हाला खूप व्लॉग कमी बघायला भेटत होते, पण आता तुम्हाला डेली व्लॉग बघायला भेटतील. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझी पॅकिंग वगैरे झाली आहे. फक्त आता आपल्या शेवटी गावाला बोललं आपल्याला चिकन लागतं, तर आज मी घरशीच बनवून येणार आहे चिकन. तो रेडी होतं आहे. फक्त तो रेडी झाला का मी इथनं निघणार आहे. तुम्हाला माझी पॅकिंग दाखवतो. आता ही याच्यामध्ये माझे पूर्ण कपडे आहेत. याच्या व्हाईट बॅगमध्ये पूर्ण खायचं सामान घेतलं, पूर्ण भरूनच घेतली आहे. कारण का 10 दिवसाची ट्रिप आहे, बोललं आपलं इकडचं खायला पाहिजेच. हे माझे 2 शूज आहेत, ते ह्या बॅगमध्ये जातील. आणि ह्या साईडला पूर्ण माझे गॉगल अजून पण आहेत. पॉकेट आहे, पॉवर बँक आहे, चार्जर, ते सर्व छोट्या बॅगेत जाणार आहेत. आणि हे कपडे सर्व मी बाहेर काढून ठेवले, कारण का माझ्या बॅगमध्ये जागाच होत नाही, फुल झाले एकदम. 10 दिवसाची पॅकिंग भरपूर झाली. आणि हा पण सामान मी बाहेर काढून ठेवला सगळा. तर चिकन झालं का मी निघणार इथनं. आणि आता भेटूया. तर तुम्हाला गाडीमध्ये बसतो जाताना, आणि अजून चिकन होतं तो झाला का मग आपण पुढे जाताना तुम्हाला पण दाखवतो. आणि व्ह्यू पण तुम्हाला बघायला भरपूर भेटतील. म्हणून या सिरीजला जास्तीत जास्त प्रेम द्या तुम्ही, कारण का या डेलीचे तुम्हाला ब्लॉग बघायला भेटतील का असतील ते. हा बघा तुम्ही, चिकन पण आपला रेडी झाला आहे. ते फक्त आता गरम येऊन थोडा फॅन कर ठेवला आहे. आणि त्याला पॅकिंग वगैरे करीन, नंतर निघेन थोड्या वेळेला. आता फक्त ही एक बॅग घालतो जरा शायनिंग मारायला. कसं दिसतं ते सांगा तुम्ही मला. ट्रॅव्हल बॅगमध्ये सर्व आता माझं सर्व छोटं सामान, कॅश विश याच्यामध्येच ठेवले मी. आणि कसं दिसतं सांगा. मी आता मस्त नॉर्मल ट्रॅक पॅन्ट घातले, टी शर्ट घातले. आणि कसं ते पूर्ण 2 दिवस 46 तास ॲक्च्युली मी ट्रेनमध्येच ट्रॅव्हल करणार आहे. आणि त्याच्यामध्ये पण ट्रेनमध्ये पण माझं एक्सपिरियन्स तुम्हाला नक्कीच शेअर करेन. आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. ही सोडायला चाललंय मला. उचल, अख्खी बॅग उचलून घे. गाडी आता दादा येतं सोडायला मला पनवेल स्टेशनला. झाली पॅकिंग डन. नीट केच दादा, केच जास्त वजन आहे तिला. सामान झाल्यावर सगळं ती लास्ट बॅग. याचे जेवण आहे आणि शूज. आता निघालो घरशी. आणि सोडायला आमची आता गुंजूबाई आली आहे सोडायला ना. बघा असं विठ्ठल रखमाईची मस्त काढलेली आहे इथे. आळंदीला गेलो तेव्हा. आणि गुंजू, तर मी चालले मनालीला. तुला काय घेऊन येऊ तिकडची? बर्फ बॅगेत पार्सल करायला लागेल वाटतं. हा, वित्तलला नाही पाहिजे, नाही तर तोच तुला बर्फ घेऊन येतो. हा का. मी पोहोचलो आता पनवेल स्टेशनला. गर्दी बघू शकता तुम्ही. या रिक्षाने लय घाई असते मध्ये, नाही तर नुसतं. आता भाईला बाय बाय बोलून निघले. आता मी आता चाललोय 4 तारखेला. भाई पण 12 तारखेला मनालीमध्ये येणार आहे. तोपर्यंत. आणि गुंजूबाई बाय बाय. कुठे आहे गुंजूबाई? दिसत नाही मला. बाय बाय. आता निघालोय माझ्या डेस्टिनेशनकडं पनवेल. फायनली मी आता पोचलो पनवेल स्टेशनला. आणि आता मी पोचतोय. ट्रेन अजून लागली नाही. 8:30 पकडून मी जाणार आहे. माझे मित्र पण तिथं वेट करतात. त्यांच्यासोबत मी निघला मुंबई सेंट्रलला. त्याच्यानंतर बघूया, भेटू तुम्हाला पुढे. ट्रेन बोर्डिंग करताना वगैरे दाखवतो. आणि गर्दी बघू शकता तर ही सर्व लोकांची आज गर्दी आहे. म्हणजे ट्रेन लागली ना अजून. तर इथं CSMT पकडून मग मी जाणार आहे. तर मग फुल गर्दी झाली आता इथं. बघूया. आता ही 8:26ची ट्रेन आहे. आता हिला गर्दी बघू शकता. आता माझी काय लेवल होणार आहे. एवढी बॅग मोठी मला बॅग उचलायला न्यायची आहे. तर ही का मला मी पोचलो आता CSMTला, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला. आता इथनं मी जाणार आहे ट्रेन करून, टॅक्सी करून जाणार आहे मुंबई सेंट्रलला. तर माझी ट्रेन 11:30ची, तर 10 वाजलेत. तर बघू आता किती टाईम लागतो इथे जाताना, ते पण तुम्हाला सांगतो. आता भेटूया आपण टॅक्सीमध्ये डायरेक्ट. बाय बाय. आता मी मुंबई सेंट्रलला पोचलो. आणि आता माझा ग्रुप आहे 47 लोकांचा ग्रुप आहे. त्याच्यात तुम्हाला सर्व
एन्जॉय करताना दाखवतो. आणि ही सगळी आपली ग्रुप आहे. आय थिंक तो त्या साईडला दीपक आहे. तर मी स्काय ट्रॅव्हलमधून चाललो आहे. समोर पोचलो फायनली. आणि स्कायवाले आमचा दीपक भाई यांनी मला पॅकेज दिला आहे एकदम भारी एकदम भाई. त्यासाठी खास आहे बघा मला बॅग दिले आणि त्यांचा बॅच पण आहे. तर यांच्यासोबत मजा करणार आहे मी खास. आणि मेन म्हणजे चंदीगडला मजा आहे आमची ना भाई. आणि हा मनालीला काय थिंक 2 हफ्ते तिथेच होता. तर माझ्यासोबत येणार फसवलं यांनी मला. आपण याच्या नंतर भाऊ काय आहे आता. हा आय थिंक माझ्यासोबत असणार खास बंदा मेरे साथ. आणि त्या साईडला आमची ट्रेन बोर्ड होत आहे. तिकडे आम्ही जाणार फक्त. एंड रोड पे कुल्लू पड़ता है, वहाँ पे राफ्टिंग कॉम्प्लीमेंट्री है. वो करने के बाद कैंपिंग करेंगे. नेक्स्ट डे कैसे होता है साइड करके इधर जाएंगे गोल्डन जर्नी तो अमृतसर. अमृतसर में फिर अपन फर्स्ट डे करेंगे गोल्डन क्या बोले वाघा बॉर्डर. वाघा बॉर्डर का अपन वापस होटल आ जाएंगे. एंड नेक्स्ट डे 11 बजे चेकआउट रहेगा. 11 से ना 4 बजे तक तुमको टाइम मिलेगा. गोल्डन टेम्पल, जलियांवाला बाग और मार्केट तीनों ना एक ही जगह लाइन अपने होटल से 1.5 किलोमीटर के डिस्टेंस पे पड़ता है. वहाँ पे बड़ी गाड़ी जाती है तो आपको खुद जाना रहता है. ठीक है, वो करने का अपन 4 बजे तक आ जाएंगे. फिर नेक्स्ट डे अपना सेम डे इवनिंग का अपना ट्रेन रहेगा. ठीक है, एंटायर में जर्नी में कुछ भी प्रॉब्लम रहेगा सोनू यहाँ पर रहेगा. अपना जो भी एंटायर में रहेगा अपने अपने टूर मैचेस एक को टूर मैचेस अलॉट किए बी को. तो मेरा नंबर ऑलरेडी आता मी चालले ट्रेन बोर्ड करायला. मी सर्व माल दिला असं या ट्रेनमध्ये जात आहे. आणि माझा एसीचा आहे. तर एसी डब्बा कुठे तो मी शोधतो जाऊन पहिला. त्याच्यानंतर मग तुम्हाला ट्रेनमध्ये बसल्यावर तर भेटूया. सर्व बॅग वगैरे मी सेट करणार आहे. त्याच्यानंतर चिकन टेप रस्ता सांगा ना डायरेक्ट आपली नॉर्मल वायरिंग लागतं तसं चिकन टेप लावले. चिकन कसला भारी चिकन. वास सुटला आपल्या चिकनचा. ट्रेनमध्ये तेल जास्त झालंय पण चिकन मस्त मॅगी नूडल्स सगळं जेवल्यानंतर आता भेटू. आता आम्ही पोहोचलो वापीला. वापी स्टेशन तुम्ही बघू शकता. लागले भूक जरा खाऊन घेतो. प्रिंकल्स मेंगी बातची ते कॅडबरीवाला पण आलाय. तशी कॅडबरी पण जरा जोर झाला टाइमपास करण्यात. चहा तर पित ना आपण. कितने का है? अरे मिल्क चॉकलेट. हाँ ये दे दो. ये मिल्क चॉकलेट मस्त है. दीपे दो. 30 रुपये. नहीं नहीं ये 30 रुपीज. कितना हो गया देखो मेरा. ये कितने का? क्रैकर्स ये नहीं चाहिए. तो फ्रूट एंड नट चाहिए. फ्रूट एंड नट वेरी फ्रूट एंड नट. इसका ये ना ले लिया ना इससे पहले. पट्टी कर दिया जीपे आपको. फ्रूट एंड नट ये रोस्टेड आलमंड नहीं चाहिए मुझे. आता वडोदऱ्याला पोहोचलो आहे. थांबलोय जरा इथं. ट्रेन जरा नाश्ता वगैरे करतो मी. त्याच्यानंतर भेटतो परत. वडोदऱ्याची ट्रेन आहे. नाश्ता करून वगैरे झाला का मग मी जाईन पुढे थोडासा. आता रतलामला पोचले मी. आणि इथं बघू शकता इथं ही ट्रेन आहे. खायला जरासं मी जेवलो आता जस्ट ना. थोडंसं बाहेर निघलो. बाहेर बघू आता पण थंडी एवढी बेकार आहे ना. तर मी स्वेटर वगैरे तर काही घातला नाही. पण थंडी भरपूर आहे इथं. आय थिंक असेल 14-15पर्यंत असेल. पण भरपूर थंडी लागते. ते सर्व हे स्वेटर वगैरे घालून बसले. आणि आता ट्रेन थांबली आहे कारण का ते डबे जॉईंट होतात अजून. म्हणून एक 10 मिनिटाचा ब्रेक आहे. त्याच्यानंतर मग आता निघणार आम्ही पुढे चंदीगडच्या दिशेने. आता जेवण घेऊन झाले सगळं. तर झोपाची तयारी चालू आहे. सगळं कालोख झालं बघा. आत्म सगळे झोपतात. आता भेटू डायरेक्ट उद्या सकाळी. इकडचं आता कुठे ट्रेन थांबते. दिल्लीला आय थिंक ट्रेन थांबेल. त्यामुळे सकाळीच भेटूया डायरेक्ट. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता सकाळचे वाजले 7:30. आणि आता मी पोचले मथुराला. झोप तर भरपूर चांगली झाली कारण का थंडी एवढी बेकार आहे ना इथं.
आता 8 डिग्री आहे काहीतरी, भरपूर थंडी आहे. आणि आता सकाळची तुम्ही गर्दी बघू शकता, इथं बऱ्यापैकी गर्दी आहे आणि भरपूर थंडी आहे इथे. लोक बघू शकता तुम्ही. 7:30 वाजले आणि हा मथुरा स्टेशन आहे. नुसतं झोप लागली रात्री, आता जाऊन परत झोपतो. डायरेक्ट 9-10 वाजता 8 वाजलेत. वृंदावन सोडलं आम्ही आता आणि थंडी भरपूर आहे भयानक. त्यासाठी मी रात्री स्वेटर घालून ठेवलं, एकदम पॅक होतोय. आता नाश्ता विष्टा चालू झाला, नाश्ता विष्टा येतच नसते. तर चहा पिते ना बाहेर, एवढा धुका पडलाय ना, ऊन पण दिसत नाही, धुका किती आहे. आणि मी इथले लोकर घेतलाय, डाल्यांचा चिवडा घेतलाय खायला. लय थंडी वाजते. आता 6 डिग्री आहे तर सकाळी 10:30 वाजत तरी पण चहा पिऊन थोडंसं बरं वाटतंय. आता पोचलो आम्ही दिल्लीला पोचलोय आणि थंडी इतकं पण मजबूत आहे. बघूया किती टाइम लागते, तर 15 मिनिटाचा आय थिंक ब्रेक आहे. भेटू तर तुम्हाला दाखवतो. इतकी थंडी आणि लोकांची गर्दी, मेन म्हणजे गर्दी बघू शकता. आणि इथलं लोकल फूड आहे इथं, हे बिर्याणी वगैरे ते भरून ठेवले काही राईस वगैरे, पण ते काय आता सकाळ सकाळ खायला नको, पण बऱ्यापैकी खायला. पण मी सर्व सोबतच आणलं. याच्यातला सँडविच खायची इच्छा आहे, पण ते कधी बनवलं कधी नाही, आयडिया नाही. सर्व फोटो वगैरे काढतात. आणि अजून माझी ट्रॅव्हलिंग आय थिंक 4 तासाची आहे. 3:30 वाजेपर्यंत मी पोहोचेन चंदीगडला. आता 11 वाजून 15 मिनिटच झाले, भरपूर टाइम. थंडी थोडा आहे. हा आता आंबाचा छोले कुलचे स्पेशल आहे इथला. भाई 1 प्लेट लगा. एकदम गरम गरम आहेत छोले. आणि काहीतरी चंदीगडला इथं आम्हाला काही खायला भेटणार नाही, कारण का डायरेक्ट बसमध्ये बसून फिरायचं चालू करणार होतो आम्ही. म्हणून आताच थोडासा एकदा इथं लोकल फूड ट्राय करतोय मी. भाई 1 प्लेट लगाओ. एकदम गरम गरम आहेत छोले. छोले कुलचे आणले. बघितलं लोकल फूड आहे, टेस्ट करून बघूया कसं लागतं तुला. आणि आता बाहेर राहतं तिकडचं लोकल फूड चालच पाहिजे. मस्त आहे. पूर्ण आलं छोले कुलचे खायचं लोकल फूड मस्त लागतं. बाबा आता खाल्यानंतर भेटू परत. आता चंदीगडला पोचलो आम्ही. 3:30 वाजले. आता आम्हाला सांगा 4:30च्या टाइम, पण 1 तास आधी आम्ही लवकर पोचलो चंदीगडला. आणि फुल क्राऊड आहे, आवाज येत असेल नसेल, पण आमचा ग्रुपवाला तिकडे थांबला आहे. आमचा ग्रुपवाला इथं आहे, सर्व एकत्र होऊन आम्ही जाणार बसमध्ये नंतर आपला चंदीगड फिरायला. तर हा आमचा ग्रुप आहे, तो सर्व थांबले. आप लोग को अपने बसेस के अलॉटमेंट के हिसाब से अपना सामान बस के पीछे रखना है. आप लोग बस के पीछे रहोगे, आप लोग का सामान बस में लोड हो जाएगा. देन अपन प्रोसेस करेंगे अपने 2 पॉइंट रॉक गार्डन है सुखना लेक के लिए. ये दोनों कंप्लीट करने के बाद अपन आगे प्रोसेस करेंगे मनाली करने के लिए ओवरनाइट. उसके अलावा ओवरनाइट जैसे अपन आगे करेंगे, दोनों पॉइंट कवर करने के बाद फिर अपन रात में लगभग 10-10:30 बजे रुकेंगे डिनर के लिए. आणि सकाळपासून आता 3:30 वाजता ऊन बघायला भेटलाय मला तरी. आणि आता आमच्या बस लागले तिथं साईडला, तर आता बॅगा सर्व टाकायचे त्या बॅगमध्ये आपल्या बसमध्ये. आणि चंदीगडचे आमचे 3 पॉईंट आहेत, ते फिरणार आणि नंतर मनाली निघणार आहे. तुम्हाला या ब्लॉगमध्ये चंदीगडचे स्पॉट बघायला भेटतील शक्यतो. आणि त्याच्यानंतर मग उद्यापासून आपला मनालीचा ब्लॉग चालू होईल. आज आपण पूर्ण चंदीगड पूर्ण तर नाही बोलू शकत, ते मेन 3 पॉईंट आहेत ते आम्ही एक्सप्लोअर करणार आहेत. त्याच्यानंतर मग आम्ही मनालीला भेटूया. सोनूबाई, आपली बस कुठे आहे रे?
बस आहे कुठं आपली माझी कुठली आहे ती आहे तिकडे सब तेरी है भाई. सब मेरी वा सोनी बहिणी माझ्या नाव केलं सगळं बस B3 ही पण नाही माझी बस आगे खड़े सारे. माझ्या बसवर नावच नाही तर कुठली बस आहे मला माहिती आहे तर पॅकिंग करताना सांगतो तुम्हाला दाखवतो बस कुठे आहे. कि अभी अपन जाएंगे रॉक गार्डन, देन उसके बाद सुखना लेक. दोनों के लिए आप लोग को टाइम ग्रुप में अपडेट कर दिया जाएगा. उस टाइम में आप लोग को जाके आना है. उसके बाद दोनों पॉइंट कंप्लीट करने. आता पोचलो आम्ही रॉक गार्डनमध्ये. एक ट्रॅव्हलर आहे ती एक आहे या दोन तर अजून एक येणार आहे. ते आली का मग आम्ही पूर्ण रस्ता क्रॉस करून रॉक गार्डनमध्ये जाणार आहे. तर तुम्हाला बोर्ड दिसत असेल एवढी थंडी एक कंटिन्युअस शेकोटी पेटून बसल्यात आणि हा रॉक गार्डन आहे त्याच्या आतमध्ये जाणार आहे आम्ही. रॉक गार्डनचं तिकीट घेतलं 30 रुपये आहे पर पर्सन. नाही तर याच्या आतमध्ये 30 रुपये दिल्यासारखे काय वर्थ आहे का नाही ते पण तुम्हाला सांगतो. इथं अशा रिक्षा पण भेटतात आणि ही पार्किंग आहे पूर्ण. तर इथून एंट्री आहे तर तिकीट्स आय थिंक दाखवायचे. डोका खाली करून जायचं कारण का माझी हाईट जरा जास्त आहे. वाव एंट्रीला जरा चांगला दिसतंय पण थंडी खतरनाक आहे बाबा इथली बेकार. आता आतमध्ये आलो आहे काय काय आहे तर आतमध्ये तुम्हाला नक्की एक्सप्लोअर करून सांगेन. काय मस्त पण थंडी खूप जास्त आहे बाबा. मी प्रत्येक याच्यामध्ये बोलतोय थंडी जास्त आहे थंडी पण खरंच लय बेकार थंडी आहे. आता इथे काय ते 6 डिग्री आहे. तर हे आय थिंक हे सर्व कुंड आहेत. आता ॲक्च्युली नक्की माहिती नाही पण हा चांगले आहेत. रॉक गार्डनमध्ये वातावरण एकदम थंड आहे पण मी जरा जास्त कूल बनण्याचा प्रयत्न करतो आहे. स्वेटर वगैरे काढलं आहे मी. आता याच्यावर जरा माहिती दिली आहे रॉक गार्डनबद्दल वाचू शकता हे बघा. आणि याच्या आतमध्ये मूर्त्या आहेत पण त्या दिसत नाही आहेत तर थोडं क्लिअर कारण काही ग्लास लावलं ना त्याच्यात मी दिसतोय क्लिअर थोडा. आणि ते माकड पण आलं आहे बघा. तो मिठाई एक वॉटरफॉल आहे त्याचा दिसायला याचा लुक एकदम भारी अजून तुम्हाला दाखवतो. वरती पण येतं हा वॉटरफॉल बोल आणि वरती बघा मस्त वाटतं त्या खिडक्या त्या साईडला पण जरा सगळं जुन्या काळातला आहे यांचा पण चांगलाही मेंटेन केला आहे. मस्त वाटतंय. आता संध्याकाळचे वाजलेत 6 आणि आता कालोख पण पडला आणि थंडी एवढी वाढली ना मी परत कपडे घातले म्हणजे जॅकेट घातला परत लय बेकार थंडी वाजते. आणि वातावरण मस्त आहे इथला. हा बाहेर सगळा कालोख झाला आहे तर आतमध्ये काय एक्सप्लोअर करता आलं तर करून दाखवतो तुम्हाला. आतमध्ये पूर्ण आत दगडांचं आहे मग या दगडांचं असून एवढी थंडी वाजते ना आतमध्ये बाहेरचं वातावरण आणि दगडा एवढी थंड जास्त थंड वाटतं इथं. ॲक्च्युली खूप थंडी आहे. झाडं बघू शकता एवढं काही क्लिअर दिसणार नाही पण ही मुलं गेलं आता फ्लॅश चालू करून तुम्हाला दाखवतो. पूर्ण हा दगडाचं काम आहे. वरती बघू शकता छोटे छोटे दगड असं वाटतं नाही खूप आपण काय बोलतो त्याला शिप्यांसारखं वाटतं ना थोडंसं आहे तर वेगळाच प्रकार आहे. हा दिवसाच्या फिरायला चांगला ॲक्च्युली आमची थोडीशी यायचा टाईम चुकीचा आहे पण लोकेशन एक नंबर आहे. हा आलो बाहेर पण थंडी एवढी बेकार तर तुम्ही बघू शकता तोंडातून हवा वगैरे येत आहे. आणि बाजूला इथं मार्केट भरलं आहे छोटासा ते बघू शकता तुम्ही. त्या सामान छोले कुलचे तर छोले कुलचे स्पेशल आहे बघा. तिथं जाऊन टेस्ट करायचा प्रयत्न होता काय चांगला असं पहिले रिव्ह्यू घेतो त्याच्यानंतर खाईल. भेटूया बसमध्ये डायरेक्ट. तर हे सगळे छोटे छोटे आहेत सोव्हिनियरच्यासाठी सोव्हिनियर घेण्यासाठी येते छोटे छोटे गोष्टी.
धोका बघू शकता तुम्ही. आणि या साईडला तो छोले कुलचेवाला आहे. आता जरा भूक लागले तर बाजूची भेल खाता एक तीखा नॉर्मल नॉर्मल बनाव. टमाटर डालना. थोड़ा सा टमाटर, ज़्यादा नहीं डालना. भेल घेतले बघू कशी लागते. चांगली आहे पण आपल्यासारख्या वेळी तर भेटत नाही. बरोबर नाही लागत. काम चालव. आता हा गार्डन फिरून झालाय. आता चाललो बसमध्ये बसता जाऊन. मी बसमध्ये पण पब्लिक लाईट पण दाखवतो तुम्हाला. बसमध्ये बघा आमची लाईट कशी लावली भारी. आता आपला रॉक गार्डन बघून झाला आमचा. आणि आता सुकना लेक म्हणून इथं एक लेक आहे, फेमस आहे एकदम. आणि टुरिस्ट भरपूर येतात इथं. आता तो बघायला चाललो आम्ही. आणि इथं बोटिंग वगैरे आहे. आमचा तो टूर मॅनेजर आहे, त्यांनी सांगितलं इथं बोटिंग वगैरे अवेलेबल आहे. पाहिजे तर करू शकतो. पण इथे एवढी थंडी आहे ना, तर पाण्यात जायची इच्छा नाही ॲक्च्युली. पण बघा जर चांगला असेल ना तर नक्कीच ट्राय करण्याचा प्रयत्न करूया. आणि इथं भेटू लेक जवळ. तर मी चालत थोडंसं वॉकिंग डिस्टन्स आहे इथं 5 मिनिट्सचा. तो जाऊन मग मी दाखवतो तुम्हाला लेक. आणि दूर बघा शकता किती येत आहे. थोडा डिस्टन्स कवर केला आहे मी. तर समोर लाईट दिसत, तिथून एंट्री आपली सुकना लेकची. तिथं पण आता पण लेट झाला आहे. मला आमच्या टूर मॅनेजरनी चांगला बोटिंग चालू आहे, पण कसली बोटिंग सगळा बंद आहे. बोट वगैरे आहे तिथं बरेच. काहीतरी 450 रुपये पर पर्सन आहे एक बोटीमध्ये. भरपूर मोठं आहे. तर लांबपर्यंत जर मला व्हिडिओमध्ये एवढं समजणार ना तुम्हाला. भरपूर मोठं आहे. लाईट ब्लिंक होतपर्यंत ह्या लेक. थंडी को मध्ये नजर रखते आता मी खाते मोमोज. आणि मोमोज इथं भारी जरा वाव मोमोजवाला आहे इथं. इथे भरपूर फ्रँचायझी आहेत. एक फ्राईड मोमोज बनव ना. फ्राईड मोमोज बनव एक प्लेट. हां सॉरी, एक प्लेट फ्राईड मोमोज. चीज वाले ब्लाउज चीज नॉर्मल 120. हां. आता मोमोज झालेत रेडी. फ्राईड मोमोज आहेत. बघू आता चांगलं लागतंय का. चांगलं आहेत. आता रात्रीचे वाजलेत 11 आणि आता आम्ही थांबलोय जेवायला. आणि हा धाबा आहे इथं. धाब्यामध्ये थांबलो आम्ही जेवायला. आणि इथलं फूड कसं आहे ते तुम्हाला नक्कीच सांगेन. आणि या व्हिडिओला पण आपण इथं सेंड करूया, कारण का उद्या आपण मनालीमध्ये असणार आहेत. आणि हा बघा इथं यांचा धाबा आहे. आणि इथं आतमध्ये चाललं तर इथला ॲम्बियन्स वगैरे तुम्हाला बघायला भेटेल. ॲम्बियन्स पण खूप छान आहे. एकदम पंजाबी स्टाईल आहे पूर्ण. आतमध्ये सर्व हे बघा बघू शकता. गाडी वगैरे आहे, रिक्षा पण आहे, जिप्सी पण आहे. सगळे इथं बसले. आता मी पण या टेबलवर बसतोय आणि जेवतोय. ते बाई लोक तिथं बसले. मी बटर चिकन मागवलं इथला. पंजाबचा स्पेशल होतं सगळं. बटर चिकनची टेस्ट कशी तुम्हाला नक्की सांगतो. इथला ॲम्बियन्स पण खूप मस्त आहे. बघू शकता तुम्ही साईडला. मी जरा टेस्ट करतो. बघू इथलं बटर चिकन जसं प्रमाणे जसं कॅप्टन जसा बोलला आहे त्याप्रमाणे टेस्ट आहे का बघूया. ठीक आहे. गुड. फायनली आता आपलं जेवण वगैरे झालं आहे. आणि रात्रीचे वाजले 11:30. आणि आता आम्ही इथनं निघणार आहोत. ओव्हरनाईट जर्नी आता मनालीची. पण आता हा व्लॉग मी इथंच एंड करतो आहे, कारण का उद्याच तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये फक्त मनालीचा व्ह्यू बघायला भेटेल. हा मी आता मुंबई टू चंदीगड ट्रॅव्हल केलं तुम्हाला दाखवला. तर व्हिडिओ आवडली असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करा. आणि खूप थंडी आहे, परत एकदा बोलतो आहे. बाय बाय. भेटू आता उद्याच्या व्लॉगमध्ये.